नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. जरा कॅज्युअल ओपनिंग करते. आजचा व्हिडिओ खूप खास आहे माझ्यासाठी, कारण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या सोहळ्याला, जो होतोय मेलबर्नमध्ये. जिथे जिथे आता जगभरात भारतीय आहेत तिथे तिथे बाबासाहेबांची आठवण जिवंत आहे. हा जयंतीचा सोहळा तर मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण मला अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे आणि सांगायची आहे. कसं आहे ना, उठसूट डॉक्टर आंबेडकरांसारख्या व्यक्तिमत्वाला कमी लेखत, मनुस्मृती किती भारी आहे हे म्हणण्याचा काळ आणि अशी काही निर्बुद्ध माणसं आपल्या आजूबाजूला असताना एक बेसिक गोष्ट वाचलीच पाहिजे, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अनहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक. कारण भारतीयांनी वेळीच हे पुस्तक वाचलं असतं तर आहे ती जात नाकारायची इच्छा झाली असती. इतकं प्रचंड पॉवरफुल मांडणी असलेलं हे पुस्तक आहे, जे आत्ताच्या काळात वाचायलाच पाहिजे. हा फक्त एक व्लॉग नसणारे, हे एक रिफ्लेक्शन आहे. म्हणजे मी परदेशात आले, नवीन लोकांना भेटले, नवीन संस्कृती पाहिली, पण एक प्रश्न कायम राहिला की परदेशात आलं की जात खरंच मागे पडते का? इथे स्वातंत्र्य आहे, संधी आहे, पण आपली मानसिकता बदलली आहे का? हा प्रश्न घेऊन मी या सोहळ्याला निघाली आहे. त्यामुळे आजचा दिवस फक्त साजरा करण्याचा नाही आहे, तर विचार करण्याचा सुद्धा आहे. चला तर मग बघूयात आज काय होत आहे. इंडियन बुद्धिस्ट कम्युनिटी आणि डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल मिशन ऑस्ट्रेलिया यांनी एकत्र येऊन आंबेडकर जयंतीचा हा कार्यक्रम आखलाय आणि त्यासाठी आम्ही अगदी सकाळीच लवकर आवरून बाहेर पडलोय. तुम्हाला माहिती आहे का, मनात यावेळेला खूप विचार आहेत माझ्या. बघा ना, आज आपण प्रगती केली आहे, चांगलं शिक्षण घेतलंय, 7 समुद्रापार इथे परदेशात असतो, मोठ्या नोकऱ्या करतोय, छान लाईफस्टाईल जगतोय, पण एक प्रश्न मनात येतोच की आपण देशापासून लांब आहोत, पण आपल्या मनातली जात खरंच सुटली आहे का? विमानानं सीमा ओलांडताना आपण आपलं जातीचं गाठोडं भारतातच सोडून येतो की ते इथेही आपल्यासोबत घेऊन येतो? इथे आल्यावरही आपण आपल्याच जातीची माणसं शोधतो का? परदेशात आल्यावर जात संपते का? हे प्रश्न मनात असतानाच आम्ही जयंतीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. ऑस्ट्रेलियाच्या वेगवेगळ्या शहरांमधून इथे मंडळी यायला सुरुवात झाली होती. एक वेगळा उत्साह जाणवत होता. स्टेजवर प्रतिमा होत्या छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यासोबतच महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज. महाराष्ट्राची परंपरा किती विस्तीर्ण आहे, किती प्रगल्भ आहे, हे या प्रतिमा परदेशात जेव्हा जेव्हा बघते तेव्हा तेव्हा पुन्हा पुन्हा जाणवत असतं. त्यांच्यासोबतच प्रतिमा होती संत रविदास यांची. तुम्हाला माहिती नसेल तर सांगते की गुरु रविदास महाराज हे 15व्या-16व्या शतकात भक्ती चळवळीतले एक महान भारतीय संत, कवी, समाजसुधारक आणि आध्यात्मिक गुरु होते. तर अशा वातावरणात जाऊन मी काही लोकांशी गप्पा मारल्या. माझ्या मनातले प्रश्न त्यांना विचारले की तुम्हाला डॉक्टर आंबेडकरांची कोणती शिकवण सगळ्यात जवळची वाटते? परदेशात जातीअंत झालाय असं खरंच वाटतं का? आणि बघा मला काय उत्तर मिळाली. जात राहते का, है ना, इथे आल्यावरही? असे तर त्याचं उत्तर आहे सरळ हो. ठीक आहे, खूप स्ट्रॉंगली हो आहे. त्याच्या ड्युॲलिटी नावाचा प्रकारच नाही, हो आहे. जसे लोक इंडियातून मायग्रेट झाले तशी त्यांच्यासोबत त्यांची थिंकिंग आणि त्यांचा धर्म आणि त्यांची जात ही सगळी मायग्रेट झालेली आहे. हे इतक्या अलग अलग लेयर्स आणि इतक्या अलग अलग स्पेक्ट्रम्सवर एक इंडिव्हिज्युअल इवन ऑस्ट्रेलियासारख्या वाईड वायब्रंट देशात ऑब्झर्व करतो आणि फेस करतो, हे टेक्निकली बघायला गेलं तर एक्सपेक्टेड नाही आहे. कारण की खूप वायब्रंट, खूप डायव्हर्स सोसायटी आहे, हे खूप ॲक्सेप्टिंग सोसायटी आहे. आणि अशा गोष्टी, अशा स्टोरीज आम्हाला माहीत झाल्या. म्हणजे आमच्याबरोबर पण झाल्या, पण आम्हाला वाटलं की आमच्याबरोबर झाल्या असतील, पण लोकांबरोबर पण झाल्या आहेत त्या गोष्टी. सटल डिस्क्रिमिनेशन, आणि डिस्क्रिमिनेशन करणारे आपलेच लोक आहेत. टू आन्सर युअर क्वेश्चन, नो. मायग्रेशन झाल्यानंतर लोकांची मानसिकता बदलत नाही, ती कास्ट येतेच त्यांच्यासोबत. आता कास्ट स्ट्रक्चरचं असं आहे की इट इज सो रूटेड की त्याने सोशिओ पॉलिटिकल अँड फायनान्शियल असं पूर्ण डायस्पोरा चेंज केलेला आहे इंडियाचा. सो मुलांना कास्टचं नॉलेज असणं ठीक आहे, बट दे शुडंट होल्ड ऑन टू इट. एक छान प्रोग्रेसिव्ह उदाहरण असं आहे की आम्ही आलो होतो स्टुडंट म्हणून, बरोबर आहे. तर स्टुडंट असतानाही इतकं स्ट्रॉंग ती मनुस्मृती आणि मनुवादी आयडिओलॉजी आहे की मुलांना स्वतःची जात सांगायला एक एक्झाम्पल छान असं आहे की स्वतःला स्कॉलरशिप भेटली आहे. स्कॉलरशिप किती मोठी गोष्ट असेल कोणासाठी? पैसे द्यायचे, 1 करोड रुपये भेटून राहिले तुम्हाला. तुम्ही ज्या सेक्शनमधनं आले त्या सेक्शनला कधी कपॅसिटीच नव्हती करायची, त्या सेक्शनला एक स्कॉलरशिपसारखा प्रकार भेटला आहे की कोणासाठी पण ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ड्रीम कम ट्रू, ती पण सांगायची हिंमत नाही होत.
कारण मग त्याला माहिती आहे की ही स्कॉलरशिप सांगितल्यानंतर दिसेल की मी SC/ST आहे, मग तो टॅगलाईन लागेल आणि मग तिथेच ते डिस्क्रिमिनेशन सरळ चालू होईल. एक्झाम्पल 2, काम करताना बऱ्याच IT इंडस्ट्री किंवा बऱ्याच सेक्टरमध्ये कुठे ना कुठे इंडियन डायस्पोरा आहे आणि मेजॉरिटी ऑफ द इंडियन डायस्पोरा हा सुवर्ण जातीचा आहे. जसंच त्या माणसाला तुमचं सरनेम समजतं, तो तुमच्याकडे कसा बघतो हे त्याच्या डोळ्यात दिसतं. ठीक आहे. आणि हे ऑफिसमध्ये लोक ऑन डेली बेसिस एक्सपिरियन्स करतात. मॅनेजर्स किंवा सोबतचे काम करणारे किंवा खालचे काम करणारे लोक सरळ म्हणतात, अरे त्याच्याकडे तर रिझर्वेशन होतं. आता रिझर्वेशन या लँडवर त्याची अस्तित्वच नाही आहे, पण ती आयडिओलॉजी जी इतकी इनबिप्ट झाली त्या रक्तामध्ये अशी फ्लो होऊन राहिली आहे, ती जातच नाही आहे. आणि या देशात, ज्या देशात इतकं जास्त लिबरलिझम शिकवलं जातं, इतके डिफरंट टाईपचे लोक आहेत, लोक अलग जागेचे आहेत, अलग दिसतात, अलग बोलतात, अलग जेवतात, अलग प्रेम करतात, अलग झगडा करतात, ते अशा देशात पण या गोष्टी होत असतील तर इट्स जस्ट टू मच. आय थिंक बाबासाहेबांनी 56ला दीक्षा दिल्याच्या नंतर असं म्हणता येईल की भारतामध्ये बुद्धाच्या धम्माचा एक नवीन राईज झाल्यासारखा आहे. आणि वी ऑलवेज हॅव लुक्ड ॲट बुद्धा वेअर ही टीचेस अस पीस. बांनी जो नवयाना बुद्धिझम स्टार्ट केला, दॅट इज मोर लाईक दॅट हॅज अ सोशल ॲस्पेक्ट टू इट, जे की इंडियन सॉईलमध्ये दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो इट्स मोर लाईक तुम्ही इक्वॅलिटी किती जपता. जिथे जिथे इंडियन्स आपण जातो आहे तिथे तिथे मोस्टली आपला एक सायकोलॉजिकल बॅकग्राऊंड ते असतंच मागे की कास्ट आहे, एक्झिस्ट करते आहे. आय होप इथे आल्याच्या नंतर ते जास्त होणार नाही, बट टू सम एक्सटेंट बिकॉज द वेस्टर्न कंट्रीज आर मोर डेमोक्रॅटिक. इथे लॉ आणि बाकीच्या गोष्टींना जास्त प्रायोरिटी दिली जाते. तर इथे तेही आहे की तुम्ही डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रेस और कास्ट कराल तर यू विल बी इन ट्रबल. सो आय थिंक दॅट कीप्स एव्हरीबडी इन चेक. तुम्हाला माहिती आहे की ऑस्ट्रेलियाच्या अँटी रेसिझम लॉमध्ये आता जात इन्क्लूड झाली आहे. येस, ऑस्ट्रेलियन ह्युमन राईट्स कमिशनचं नॅशनल अँटी रेसिझम फ्रेमवर्क आहे आणि त्यात जातीवरून होणारा जो भेदभाव आहे हा रेसिझमचाच म्हणजे वर्णद्वेषाचाच प्रकार आहे हे आता ऑस्ट्रेलियन सरकारनं मान्य केलं आहे. म्हणजे जर जातीवरून ऑस्ट्रेलियात भेदभाव झाला तर ऑस्ट्रेलियन गव्हर्मेंटकडे कायदेशीर एक डेफिनेशन आहे. त्याचा फायदा काय होतो की ऑस्ट्रेलियात जर शिक्षण, नोकरी किंवा घर घेताना किंवा घर भाड्यानं घेताना जर जातीवरून भेदभाव होत असेल तर त्याला लीगली कायदेशीरदृष्ट्या आळा बसेल. डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल मिशननं यासाठी बरंच काम केलं आहे आणि आज डॉक्टर आंबेडकर मिशन हे ऑस्ट्रेलियात येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी एक हक्काची जागा झालं आहे. मी पण इथे ॲज अ स्टुडंट आलेलो 2006मध्ये. तर आम्ही काय करतो की आमची ऑर्गनायझेशनला जे स्टुडंट्स येतात इंडियावरून किंवा महाराष्ट्रामधून ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि जो कुठला स्टुडंट ज्या कुठल्या सिटीमध्ये जातो तिथे आमचे जे मेंबर्स आहेत ते त्यांना दे गाईड देम. सो वॉट दे डू इज दे हेल्प देम इन अकोमोडेशन, खायचं प्यायचं जेवायचं जे काही आहे इनिशियली. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स जे येतात ते स्कॉलरशिपवर येतात. सो इनिशियली काय होतं की दे हॅव टू पुट देअर ओन मनी इन, कारण स्कॉलरशिप इथे जॉईन झाल्यावर त्यांना डिस्बर्स होते. अनफॉर्च्युनेटली इट शुड बी द अदर वे राऊंड. ओके, मग त्यांना कधी कधी फ्लाईटसाठी पैसे, इथलं OHSC जे मेडिकल आहे इन्शुरन्स त्याच्यासाठी पैसे, ते मग आम्ही त्यांना हेल्प करतो. कास्ट डिस्क्रिमिनेशन ऑस्ट्रेलिया याला आम्ही आता ग्लोबल स्टेजवर घेऊन गेलो आहे. हे एवढं सटल आहे की आपल्याबरोबर होत असतं पण आपल्याला ते माहीत पण नव्हतं. म्हणजे माहीतही होत नाही की अच्छा हे डिस्क्रिमिनेशन झालं. तर आता जी स्टडी केलेली वॉज डन बाय अंडर द गायडन्स ऑफ डॉक्टर असांग वानखेडे. ही इज अ लॉयर फ्रॉम ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. ही इज डन हिज PhD. ही केम ऑल द वे फ्रॉम देअर. आणि लिव्ड एक्सपिरियन्स जे आहेत, जे इथे ऑस्ट्रेलियामध्ये जे लोक आहेत त्यांचे जे लिव्ड एक्सपिरियन्सेस आहेत ते त्यांनी कॅप्चर केलं आहे.
रिसेंटली आम्ही कास्ट कन्सल्टेशन केलेलं होतं थ्रू आंबेडकर इंटरनॅशनल मिशन विच हॅज कम आउट, ज्याच्यामध्ये कम्युनिटीतले लोक त्यांना ऑस्ट्रेलियन सिस्टीममध्ये होणारं जे कास्ट डिस्क्रिमिनेशन आहे त्याच्या बाबतीत येऊन बोलायला सांगितलं. इट वॉज अ वेल कंडक्टेड रिसर्च आणि बिकॉज ऑफ दॅट caste is now a recognized form of discrimination under constitutional law of Australia. तर that was a big achievement for all AIM International Mission. आणि ऑन द बेसिस ऑफ दॅट एक फ्रेमवर्क सारखं बनवलं आहे आणि एक रिपोर्ट बनवलेली आहे की नाही इट एक्झिस्ट. दीज आर द पीपल हू फेस्ड इट इन अ डिफरंट वे. शाळेत आपल्या मुलांना विचार तुझी जात कुठली आहे. आता शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना दुसरे आपले लोक इंडियातले ते त्यांना विचारतात की तू कुठल्या जातीचा आहे, तू व्हेज खातो नॉनव्हेज खातो तर तू कुठल्या जातीचा आहे. म्हणजे मग इथे जे पालक आले त्यांनी काय शिकवलं आपल्या मुलांना, यु नो. सो दॅट इज वॉट वी बीन वर्किंग ऑन. ती जी स्ट्रगल आहे अक्षरा ती थांबूनच नाही राहिली आहे का. ती लढाई तिचं म्हणजे असं कधी कधी म्हणतात ना की तुम्हाला अंत दिसतो एखाद्या वेळेस, या लढाईचा अंतच दिसत नाही आणि तो कोणालाच दिसत नाही इथे. ती इतकी मोठी लढाई आहे. आज या मंचावर मी आणि माझी पुढची पिढी एकत्र उभं राहणं हे माझ्यासाठी सिम्बॉलिकली खूप महत्त्वाचं आहे. माझ्या हातात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुस्तक दिलं गेलं ती एक जबाबदारी आहे माझ्यावर. मी ज्यांच्या विचारांवर विश्वास ठेवते ते विचार, त्या व्हॅल्यूज माझ्या हातात असलेल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची. तर जस्ट घरी आली आहे. कार्यक्रमाच्या शेवटी मला एक गोष्ट खूप जाणवली की आपल्याला जातीबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. तसं झालं नाही तर जातीविरुद्धचा अनेक पिढ्यांचा संघर्ष आपल्याला समजणार नाही. डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं अगदी बरोबर आहे की जात फक्त कामाची विभागणी करत नाही, ती माणसांना एकमेकांपासून तोडते. त्यामुळे जातीमुळे कामाची नीट वाटणी होते असं वगैरे म्हणत जातीचं समर्थन करणं चुकीचं आहे. जोपर्यंत लोकांच्या मनातली जातीबद्दलची ओढ जी आहे ती संपत नाही तोपर्यंत सगळ्या जातीचे लोक एकत्र येऊन आंबेडकरांची जयंती साजरी करणार नाहीत. सध्या काळ जसा आहे की जात संपवण्याचा एम असतानाही जात हा शब्द वापरायला लागतो. आपण या शब्दाचा वापर कसा करतो, अभिमान म्हणून की जाती अंत करण्यासाठी, दोन वेगळी एम्स आहेत, दोन वेगळी उद्दिष्ट आहेत. पण त्या उद्दिष्टांमधला फरक समजण्याचं तारतम्य हवं आणि हे तारतम्य फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच आपल्याला देऊ शकतं. आजचा हा व्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला निश्चित सांगा. आपल्या या व्लॉगची लिंक नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुमचा असाच सपोर्ट कायम ठेवा. धन्यवाद.